एक निवेदन है, एक विनंती है कि जो पुलिस वालों ने जूतों के साथ में हमारे मंदिर में आके पूरे कार्यक्रम को रोक लगाई है, उसका जल्द से जल्द निलंबन हुआ जाए। जब तक इस तरीके का कोई भी एक्शन निलंबन का नहीं होगा, कोई भी चीज आता है, कोई सादा कांस्टेबल आता है, डंडा मारता है, वहां कोई मंदिर में पूजा अर्चना चलती है, उनको सब तकलीफ देते हैं, नहीं तो हम पूरे समाज के लोग कल से वहां उपोषण को बैठ जाएंगे। अब ये इलेक्शन का माहौल है, हम कोई भी माहौल खराब नहीं करना चाहते, उसके ऊपर कोई न कोई एक्शन ली जाए। तो मैं सबसे यही विनंती करना चाहता हूं कि अपन ये विधानसभा का ये जो मौका है, ये मौका अगर अपन चूक गए तो आपको फिर 5 साल का रास्ता देखना पड़ेगा। ये मौका बार बार नहीं आता। मंचावरील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, माझ्या डाव्या बाजूला बसलेले मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी विकास भाई, सर्व निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत ते क्षणाक्षणाची खबर मुख्यमंत्र्याला पाठवतात। आज इथं मुद्दा म्हणून ते आलेत। मी जेठमल नगर येथील सर्व नागरिकांचे आणि अजित आपल्या छाबडा परिवारांचे मनापासून आभार व्यक्त करतो की निवडणुकीच्या काळामध्ये ही संधी मला प्राप्त करून दिली आपल्याशी बोलण्याची। खरं तर आता मी उमेदवार आहे, दुसरं काय तुम्हाला बोलणार आहे, मतदान भरा करा हेच बोलणार आहे। आणि काल तर हद्द झाली, काल माझ्या लोकांनी एवढं 27 सभा घ्यावं लागल्या मला काल, त्यामुळे माझा घसा पण गेलेला आज, जास्तीचा ताण, अतिरिक्त ताण त्याच्यावर पडला खूप। पण तो आम्हाला कळतंय, आता गेली 40 वर्ष राजकारणामध्ये माणसाचे चेहरे पाहून आम्हाला कळतंय की यांच्या मनामध्ये काय आहे। तुमचे सर्वांचे चेहरे मला कळलेले आहेत, तुमच्या मनामध्ये काय आहे। आणि वातावरण तसं पूर्णतः बदललेलं आहे आणि दोघेही सुद्धा सर्व यावेळेस काही जरी झालं तर महायुतीला विजय करण्याच्या मूडमध्ये आहेत। झालं गेलं विसरून जाऊन निश्चितपणे लोकांनी हे ठरवलंय यावेळेस की महायुतीला विजय करायचा। आज या शहराचे काही मूळ प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर मी काय बोलणार नाही आज, कारण की कसा घशाला आराम नाही द्यावा लागतो। डॉक्टरांनी सांगितलं की ते पुन्हा डॉक्टर म्हणते जेव्हा जास्त बोलू नका, तर बोलणं आमचं कामच आहे डॉक्टर साहेब, नाही बोललं तर काय होणार। आज मी तुम्हाला निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो की ज्या काही अजितने काही गोष्टी कानावर घालण्याचा प्रयत्न केला, मी या शहराचा नागरिक म्हणून या सर्व बाबतीमध्येच लक्ष घालतोच। कुठली का बाब असत नाही, बघतो त्या सर्व घटनेमध्ये लक्ष घालणं, या शहराचं आरोग्य चांगलं राहणं, सामाजिक सलोखा टिकून राहणं, पुढेही अशा पद्धतीचं वातावरण तयार न होणं, हे आपलं प्राथमिक कर्तव्य सर्वांचं आहे। आणि तसंच जैन समाज तर शांतीच्या मार्गावरती जाणार आहे, शांती ठेवणार आहे। आज अजित कस का तापला एवढा भरपूर तापला, आता तो बुट घालून मंदिरामध्ये गेला, आता त्याच्यामुळे त्याचा राग डोक्यात गेला असेल। मी पोलीस अधीक्षक बन्सल साहेबांशी बोललो, उद्या आपण जाऊन त्यांच्याशी भेटून घ्या आणि ते निश्चितपणे मी त्यांना कारवाईच्या संदर्भात तुम्ही जे सांगता ती कारवाई थोडीशी कठोर कारवाई निलंबन करायची, त्याला आपण इथून हटवून टाकू एवढी तरी कारवाई निश्चितपणे मी करायला सांगेल। त्यालाही वाटलं पाहिजे पुढच्या कालखंडामध्ये की असं चूक केलं तर असं पनिशमेंटला समोर जावं लागतं। मी त्याला निश्चितपणे आग्रह झाला की त्याला निलंबित करा, मग ते पण करावं लागेल आणि ते पण करू शकतो। मुख्यमंत्र्याला ताबडतोब कोर्स निरोप जाईल, बाजूलाच बसलेला माझ्या मुख्यमंत्र्याचा मामूद एक क्षणाची खबर वर पाठवतो आणि ते निश्चितपणे होईल, अजित काही चिंता करू नको। मुळामध्ये आपण सर्वांनी यावेळेस माझं समर्थन करावं ही विनंती तुम्हाला मी करतो। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं समर्थन या ठिकाणी मागतो। जे दायित्व तुम्ही मला द्याल, गेली 25 वर्ष असं एक प्रसंग नाही की तुमच्या कोणत्याही
प्रसंगामध्ये मी हजर झालो नाही. तुमच्या घरातला आनंदाचा प्रसंग असेल, तुमच्या घरातले इतर काही दुःखाचे प्रसंग असतील, तुमच्या घरावर कोणताही प्रसंग आला असेल तर अर्जुन खोतकर जाणीवपूर्वक गैरहजर राहायला असं होऊ शकत नाही, पुढंच होऊ शकत नाही. माझ्या एवढं तर कोणी जात पण नाही पुढं. मी सातत्याने लोकांमध्ये या ठिकाणी हजर असतो. आणि जसं अजितने सांगितलं की बाबा माझी आमदार असताना सुद्धा त्यांनी या शहराच्या विकासाला किंवा या शहराच्या कामाला गती करायचा प्रयत्न केला. महानगरपालिका आपल्याकडे जरी नसते तरी सर्व रस्ते, नगरपालिका आपल्याकडे 10 वर्षाने, त्यामुळं पाणीपुरवठा योजना पूर्णपणे विस्कळीत झाली. आणि रस्ते मी आणि रावसाहेब दानवे जर नसतो तर या शहरातले सिमेंटचे रस्ते होऊच शकले नसते. कारण की त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही, निधी नाही, त्याची तेवढी कुवत पण नाही. आमच्यामुळे तर कमीत कमी या शहराची लाज वाचलेली. जेवढे सिमेंट बडी सडक असेल, नरेमान तूप आपला अंबड रोड असेल, किंवा जेवढे रस्ते सिमेंटचे गावात झाले आहे त्याच्या कालखंडामध्ये, म्हणजे दर्शन हॉटेलपासून तर डायरेक्ट भोकरदन चौकापर्यंत असेल, बाकी पुढचे इतर रस्ते असतील, शहरामध्ये प्रचंड. एक दिवस तर मी, देवेंद्रजी फडणवीस, रावसाहेब दानवे आणि बबन लोणीकर गाडीमध्ये सरलो आणि मम्मादेवी क्रॉस करत असताना आम्ही लोखंडी पुलावरती आलो. मला अचानक आठवलं की आपला आता हा महानगरपालिकेला नोटीस आली की तुमचा पूल हा पाडला पाहिजे. मी देवेंद्रजीला म्हणतो, देवेंद्रजी आता हे आम्हाला आपण ज्या पुलावरून चाललो तो पूल पाडण्याची नोटीस आम्हाला आली. म्हणलं आम्हाला हा पूल तुम्ही नवीन द्या. रावसाहेब दानवे गळीत होता, बबन लोणीकर गळीत होता, मी होतो आणि देवेंद्र जण होतो. ते इमिजिएट अर्जुनराव प्रस्ताव पाठवून द्या, हा पूल मी करून देतो. पण त्याचा कधी श्रेय आम्ही घ्यायचा प्रयत्न केला नाही. विषय मी काढला, मी बोललो, आम्ही श्रेय नाही घेत. कारण की गाव आपलं आहे, त्याचं काय श्रेय घ्यायचं, काय करायचं. आपल्या गावासाठी आपण सुविधा निर्माण करून दिली. आता हा बायपास बी आपणच केलेला आहे, जो झाला तो माझ्याच काळात झाला. आता दुसरा बायपास टाकतो या शहराच्या पलीकडं. आता किती लोकांना माहिती आहे त्याच्यावर आम्ही काम करतो, नाही माहीत किती लोकांना. आम्ही अनेक गोष्टीवर काम करतो. जालन्यामध्ये शाश्वत पाणी लोकांना मिळालं पाहिजे, शेतीचं पाणी मिळालं पाहिजे. शेती चांगली पिकलं तर तुमचंही भलं होईल. व्यापार धंदा त्याच्याशी निगडीत तेही होऊ शकतो. आम्ही नारपार, दमणगंगा, तापी, जेवढ्या पश्चिम वाहिन्या आहेत, पश्चिम वाहिन्यामध्ये पाणी शिल्लक आहे. आता आपल्याकडं आपण ठरवलं तरी, समजा आम्हाला ठरवलं की तुमच्या जाण्यामध्ये एखादं धरण बांधून द्यायचं, नाही करता येत. आपल्याकडं पाणी शिल्लक नाही. कुणी जरी जगातल्या कोणत्या माणसाने ठरवलं की तुमच्याकडे मोठा धरण बांधून द्यायचं मला, तर तुम्हाला बांधताच येणार नाही कायदेशीर, ते बांधू शकत नाही. मग आता तुम्हाला जे पाणी आणायचं ते बाहेरूनच आणावं लागेल. आणि या संदर्भामध्ये मी प्रयत्न करतो की पाणी बाहेरून आलं पाहिजे आपल्याकडे. आणि त्यासाठी पश्चिम वाहिन्या जेवढ्या आहेत, नारपार, दमणगंगा, तापी खोरं, या खोऱ्यातलं पाणी आपल्याला उचलायचं आणि ते आपल्याकडे जाण्याला आणायचं. तर याच्यात कसं करता येईल, त्याच्यावर तुम्हाला पाण्यावर पहिलं आरक्षण टाकावं लागेल. पहिली लढाई आपण जिंकली, मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करून. आता ते जे पश्चिम वाहिन्यामध्ये पाणी आहे त्या पाण्यावर आपण आपलं आरक्षण टाकलं. आता ते आरक्षण टाकलं म्हणजे उद्या भविष्यामध्ये ते पाणी तुम्हाला मिळणार आहेतच. आता उद्या तुम्हाला तो पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता ते पाणी आपल्याला या ठिकाणी मिळेल. दुसरी गोष्ट, ते नाही मिळालं जायकवाडीचं पाणी, कॅनलच्या जो कमांड एरियात मिळतं, पण ते पाणी आपल्याकडे आलं पाहिजे. जालना वगैरे भागामध्ये, जालना ग्रामीण, जालना शहर, कॅनलद्वारे पाणी आपल्याकडे ते आलं पाहिजे. आता ब्रह्मगव्हाण स्कीम ही माननीय भुमरे साहेबांनी ही स्कीम तयार केली आणि ती आता 100 गावाच्या पेक्षा जास्तीच्या गावाला तिथं 100% बागायत झालं. भुमरे साहेब आमदार होते, मंत्रिमंडळात गेले म्हणून त्यांना व्हाईस मिळाला. संदीपान भुमरे आमदार झाले, आमदार होऊन मंत्रिमंडळात गेले म्हणून त्यांना व्हाईस मिळाला आणि त्यांनी ते 100 गावाचं 100% बागायत करून टाकलं. अर्जुन खोतकर आमदार झाला असता, मंत्रिमंडळात गेला असता, तर पश्चिम वाहिन्याचं पाणी तुम्हाला घेऊन आला असता ना, आपलंच भलं झालं असतं ना. अर्जुन खोतकर तिथे गेला असता, बोलणार आहे, व्हाईस आहे, मंत्रिमंडळामध्ये बोलून ब्रह्मगव्हाण टप्पा क्रमांक 5 हा टप्पा क्रमांक 5 सुद्धा आपल्याला आणता आला असता, तो पुढेही आणता येईल. मी सांगतो शेतकऱ्याला की ही माझी जबाबदारी, मी 2 जबाबदारी घेतल्या.
जालना शहराला रोज पाणी देण्याचा माझा जाहीरनामा आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून रोज पाणी मी देणार. मुख्यमंत्र्यांच्या ऋणातून आपण ते काढून घेतलं. फुले मार्केटचा विकास करणार, हेही मुख्यमंत्र्यांकडून वधून घेतलं. हेही पाणी शेतीला शाश्वत पाणी आपण देण्याचं तेही निश्चितपणे आपण ठरवतो. आणि त्यासाठी संघर्ष जरी उभा करावा लागला तर तो संघर्ष आपण उभा करू. पण जी विकासाचे मार्ग आहेत हे विकासाचे मार्ग यातून जातात पुढे, यातून पुढे जातात. आपण मुळाशी जाऊया, मुळाशी जाऊया. आपल्या जिल्ह्याचं आरोग्य कसं चांगलं राहील, जिल्ह्यामध्ये कसं या ठिकाणी डेव्हलपमेंटचे कामं या ठिकाणी वाढतील. तर पाणी आलं की सर्व पाण्याशी निगडीत हे सर्व गोष्टी आहेत. शेतीचं पाणी आलं, शाश्वत पाणी मिळालं तर त्या पाण्याशी निगडीत संपूर्ण विकास आहे. आज आपण बघतो जे आता पाण्याची इतकी किल्लत आहे, इतकी अडचण आहे. 10 गुंठ्यामध्ये माणूस 20-20 लाख रुपये काढतो पाणी असेल तर, शेडनेट असेल तर. आता तर आपल्याकडं प्रचंड शेती आहे. 200-200-500 एकरचे लोक आहेत. 100% जर त्या ठिकाणी बागायत झालं तर समृद्धी आपल्याकडे येईल. आणि आता आपण जगाच्या नकाशावरती जोडल्या गेलो, ड्रायपोर्टशी जोडल्या गेलो, समृद्धी मार्गाशी जोडल्या गेलो. आणि त्यामुळं विकासाची साधनं खूप मोठ्या पद्धतीनं आपला जळगावचा रेल्वेचा मार्ग होतो माननीय दादांच्या माध्यमातून. मला असं वाटतं की हे सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जाण्याला पुढे नेता येणे शक्य आहे. ICDC कॉलेज आपल्याकडे आलं, फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यातून जर असं पद्धतीनं होत गेलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे विकासाला गती मिळेल. आता आम्ही गेलो तर तिथं काही करू शकतो, बोलू शकतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 150 कोटी काय म्हणतो, 2-3 हजार कोटी मी अर्जुन खोतकर म्हणतो द्यायला तयार आहे. मुख्यमंत्री म्हणले, भाषणामध्ये म्हणले की मी 3,000 कोटी द्यायला तयार जालन्याला. महानगरपालिका, मी एक उदाहरण सांगतो, मुख्यमंत्री किती चांगला. माझ्याकडे आयुक्त आले एक दिवस आणि सांगले, साहेब गावामध्ये घंटागाड्या नाहीत, मला घंटागाड्या पाहिजेत. तर मला माहित होतं की आज मुख्यमंत्री संभाजीनगरला येतात. म्हणलो आयुक्त महोदय चला संभाजीनगरला जाऊ आपण, CM साहेब तिथंच आहेत, CM साहेबाला बोलू आपण. आणि आम्ही गामा हॉटेलमध्ये CM साहेबाला भेटलो. CM साहेबाला सांगितलं, साहेब तुम्ही महानगरपालिका करून दिली, आता आम्हाला एक 50 घंटागाड्या द्या आणि आम्हाला ट्रॅक्टर्स द्या किंवा ते कचरा उचलण्याचे मशीन द्या. मुख्यमंत्र्यांनी पत्रावर नाही पाहिलं, डायरेक्ट फोन घेतला, सचिवाला फोन केला. 4 दिवसामध्ये घंटागाड्या जाण्याला गेल्या पाहिजेत. आणि 35 घंटागाड्या, ट्रॅक्टर आणि कचरा उचलण्याची मशीन 4थ्या दिवशी आपल्या जालन्याला मिळाली. 4थ्या दिवशी जालन्याला मिळाली. आम्ही कुठं केली की त्याची प्रसिद्धी, आम्ही एकदा फक्त काही त्याचे फोटो छापून आले. आता सत्तेच्या जवळ असलो की एवढा लाभ या ठिकाणी होऊ शकतो. मी तुम्हाला आश्वस्त करू शकतो की निश्चितपणे या सर्व गोष्टी भविष्य काळामध्ये, आता आम्ही त्यामध्ये पोक्ते झालो म्हणतात काय राजकारणामध्ये, आता बरेच आयुष्य गेल्यामुळे आता हे सर्व कळायला लागलं. आणि पुढच्या कालखंडामध्ये निश्चितपणे सर्व विभागाला, सर्व भागाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करूया. आज संध्याकाळी अचानकपणे माननीय रावसाहेब पाटील दानवे, भारतीय जनता पक्षाचे नेते, यांनी बैठक 9:30 बोलवलेली. माझी विनंती ज्याला शक्य असेल त्यांनी आलं तर फार बरं होईल. गॅलेक्सीमध्ये मी इथूनच तुम्हाला निमंत्रण देतो, त्या बैठकीला या. बाकी उर्वरित अजितचे आणि इथल्या भागातील जयपूरनगरच्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार की त्यांनी माझ्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलं. इथं प्रत्येकाला मी बघतो जो इथं आज माझ्यासाठी आला. परमेश्वर कृपेने कधी तुम्हाला काम पडू नये माझं, पण मी तुम्हाला शब्द देतो की असा काही प्रसंग तुमच्यावर आला तर अजून फक्त तुमचा आहे असं समजा. धन्यवाद.